नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आजचा जो काय आपला व्हिडिओ सेशन आहे तो असिस्टंट टाउन प्लॅनिंग इंटरव्ह्यू गायडन्स बद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहे. प्रथमतः सर्व ATP ॲस्पिरंट्स जे या ठिकाणी मेन्स क्वालिफाय झालेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि जो काय गुगल फॉर्म तुम्ही भरला होता आणि त्या बेसवरती जो कट ऑफ या ठिकाणी मी प्रेडिक्ट केला होता तेवढाच कट ऑफ या ठिकाणी साधारण 132 ते 142 ह्या रेंजमध्ये मी केलं होतं आणि माझा गोल्डन नंबर 137-38 होता आणि MPSCनं पण साधारण 144.5 एवढा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. तर निश्चितच आता पुढचं हर्डल आपल्याला या ठिकाणी जिंकायचं आहे आणि त्यासाठी एक बेस्ट प्रिपरेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. जे काही क्वालिफाय झाले नाहीत त्यांनी नाराज न होता पुढच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याची तयारी जोरात ठेवायची आहे. तर रिझल्टचा अनालिसिस जर मित्रांनो केला तर 431 लोकांना MPSCने या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. टोटल पोस्ट 138च आहेत असं सध्या तरी चित्र आहे. आणि रेशो जर साधारण बघितला तर 1:3 चा रेशो या ठिकाणी आहे. तर MPSC इंटरव्ह्यू जो काय आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे, कशा पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे त्याच्या संदर्भात थोडंसं बोलूया. साधारण 3 लोक या ठिकाणी आपल्याला असणार आहेत, 3 मेंबर्स. त्यात सेंटरला जे असतील ते MPSCचे माननीय अध्यक्ष किंवा मेंबर एक कोणतरी असणार आहे. त्यानंतर आपल्याला साधारण टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची जी अप्पर मोस्ट पोस्ट आहे डायरेक्टर किंवा जॉईंट डायरेक्टर या लेवलचे ऑफिसर या ठिकाणी असतील. आणि तिसरं मे बी या ठिकाणी आपल्याला जे काही टाउन प्लॅनिंग कॉलेजेस आहेत तिथले HOD किंवा तिथले असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर अशा लेवलचे प्रोफेसर लोक या ठिकाणी ह्या 3 मेंबर्सच्या लिस्टमध्ये असणार आहेत. तर हे 3 लोक तुम्हाला ATPचा इंटरव्ह्यू तुमचा घेणार आहेत. तर इंटरव्ह्यू कशा पद्धतीने तयार करायचं त्याच्याबद्दल एक पुढच्या स्लाइडमध्ये मी आपल्याला माहिती देतो. तर इंटरव्ह्यूमध्ये आतापर्यंत जवळजवळ मी आणि आमचे जे पॅनल मेंबर्स आहेत 1000+ विद्यार्थ्यांचा वेगवेगळा इंटरव्ह्यू आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्यातून खूप चांगले चांगले अनुभव हे विद्यार्थ्यांना पण मिळालेले आहेत. त्यामुळं मित्रांनो मॉक इंटरव्ह्यू देणं हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, जेणेकरून आपल्याला एका लेवलचं प्रिपरेशन, चांगल्या लेवलचं प्रिपरेशन तुम्हाला या ठिकाणी करता येईल. तर MPSC तुमची नेमकी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला जज करत असते. आपलं ओव्हरऑल बिहेवियर कसं आहे, आपले विचार कसे आहेत, आपला कॉन्फिडन्स कसा आहे, आपलं नॉलेज कसं आहे, अशा बऱ्याच गोष्टी MPSCचे जे मेंबर्स आहेत ते या ठिकाणी जज करत असतात. तर त्यासाठी आपण डिस्कस करूया की पहिला साधारण आपल्याला ओव्हरऑल तुम्ही जरी आर्किटेक्ट असला, सिव्हिल असला तर कशा पद्धतीनं तुम्हाला पॉइंट्स, कोणत्या पॉइंट्सवरती भर द्यायचा आहे ते या ठिकाणी 2 मिनिटात सांगतो. सुरुवातीला तुम्हाला इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. ओनली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची नाही तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे काय अर्बन डिपार्टमेंट आहे त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर त्या डिपार्टमेंटची हायरार्की कशी आहे, कोणती लोअर मोस्ट पोस्ट आहे, त्याच्यानंतर कोणती आहे, आणि अगदी सेक्रेटरी, मिनिस्ट्री याच्यापर्यंत सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अलॉंग विथ दॅट सध्याचे जे कोणी मिनिस्टर्स आहेत, ओके, कॅबिनेट मिनिस्टर असतील स्टेटचे आणि राज्यमंत्री असतील ते स्टेटचे, आणि प्लस सेंट्रल मिनिस्ट्री सुद्धा आपल्याला या ठिकाणी अर्बन बाबतीत माहिती असणं आवश्यक आहे. दुसरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही ज्या गावातून आलेला आहात त्या गावाबद्दलची डिटेल इन्फो आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. माझा जिल्हा म्हणून एक पुस्तक आहे तर ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी रिफर करू शकता, ज्याच्यामध्ये तुमच्या तालुक्याची, तुमच्या जिल्ह्याची इन्फॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीनं दिलेली असते. तर त्याची माहिती असणं फार आवश्यक आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही कोल्हापूरचे आहात तर कोल्हापूरबद्दल जे काय तुम्हाला डिटेल्स पाहिजेत ते तुम्ही घेणं आवश्यक आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली डिटेल नॉलेज अबाउट फॉलोइंग पोस्ट ज्या काय आहे ते पहिला आहे प्लॅनिंग असिस्टंट. तर प्लॅनिंग असिस्टंटचा नेमका रोल काय आहे, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहात दॅट इज असिस्टंट टाउन प्लॅनिंग, तर त्याचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज या ठिकाणी माहित असणं नक्कीच गरजेचे आहेत. ओके, सिमिलरली टाउन प्लॅनर TP ही जी काही पोस्ट आहे ATPच्या
नेक्स्ट हायर, तर त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे, त्यांचे रोल्स. आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं अर्बनमध्ये आणि नगरपंचायत, नगर परिषद जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत, तिथं त्यांचे कसे रोल्स आहेत, काय नेमकं केलं जातं, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, बऱ्यापैकी प्रायमरी इन्फो आपल्याला आपल्या देशाबद्दल आणि महाराष्ट्र स्टेट बद्दल जी नॉमिनल आहे, लोकसंख्या आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. कारण तुम्ही शेवटी जी एक्झाम दिलेली आहात ती असिस्टंट टाउन प्लॅनिंग, इट इज रिलेटेड टू अर्बनायझेशन किंवा अर्बन किंवा याच्याशी रिलेटेड आहे. आणि जे काय आता सध्या चॅलेंजेस आहेत ते कसे आपल्याला वर्कआउट करता येईल किंवा त्या चॅलेंजेसला कसे फेस करून सोल्युशन्स कसे देता येईल, ही मेन अपेक्षा आपल्याला या ठिकाणी एमपीएससी त्या अपेक्षेनं आपल्याकडे बघत असते. त्यानंतर तुमचं आर्किटेक्टचा असाल बी आर्क, एम आर्क त्याचे प्रोजेक्ट असतील, सिव्हिलचे असाल तर बीई, एमई, एमटेकचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते कोणते होते आणि त्याचा कसा उपयोग वगैरे तुमच्या ह्या इंटरव्ह्यू मध्ये करून घेता येईल, त्याचा पण तुम्ही या ठिकाणी अभ्यास करणं, अगदी त्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती की तुमचं एम काय होतं, व्हॉट युअर प्रोसिजर अँड व्हॉट वेअर द फाइंडिंग्स ऑफ युअर प्रोजेक्ट, हे माहित असणं आवश्यक आहे. ऑब्विसली बेसिक ऑल टेक्निकल सब्जेक्ट, बेसिक्स जे आहेत ऑल टेक्निकल सब्जेक्टचे, सिव्हिल आणि आर्किटेक्टचे ते माहित असणं गरजेचं आहे. स्पेशली बिल्डिंग प्लॅनिंग आपल्या एटीपीशी रिलेटेड आहे. त्यानंतर फाउंडेशन आहे, थोडंफार स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीनं. आणि ऍटलिस्ट तुमचे 1 ते 2 इंटरेस्टिंग सब्जेक्ट बद्दल तुम्हाला माहिती देणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या ज्या काय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफमध्ये केला असाल तर त्याच्याबद्दल सुद्धा माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. ऑब्विसली जे एमपीएससी पॅनल मेंबर्स आहेत, स्पेशली जे राज्यसेवेचे किंवा जनरल एमपीएससीचे मेंबर्स आहेत, ते हॉबीज आणि याच्या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या एमपीएससीच्या फॉर्ममध्ये हॉबीमध्ये काय भरलेलं आहात हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जर कुठं ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतला असाल एखाद्या प्रायव्हेट फर्ममध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा तुम्ही गव्हर्नमेंटच्या कोणत्या तरी पोस्टवर असाल तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. दुसरं या ठिकाणी जाता एवढं सांगतो की तुम्हाला या ठिकाणी वाय यू वॉन्ट टू जॉईन गव्हर्नमेंट सर्व्हिस हा क्वेश्चन, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला तयार करणं आवश्यक आहे. किंवा तुम्हालाच का आम्ही इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतो की तुम्हालाच आम्ही का घ्यावं गव्हर्नमेंटमध्ये, अशा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये येऊन अशा कोणत्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स किंवा तुमच्या नॉलेजचा कसा वापर करून तुम्ही डिपार्टमेंटमध्ये सुधारणा करू शकता, अशा पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन्स या ठिकाणी एक्सपेक्टेड आहेत. तर असे बरेच डिस्कशन्स तुम्हाला पुढे या ठिकाणी करायला मिळणार आहेत. तर यानंतरचा जो पार्ट आहे तो मी गोलब सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी हा स्टार्ट करावा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित गोलब. मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं आहे की आपली जी काही टाउन प्लॅनिंगची जी एक्झाम आहे ती कंडक्ट होऊन त्याचा जो रिझल्ट आहे तो आलेला आहे. आणि आता इंटरव्ह्यूचं जे प्रिपरेशनचं हर्डल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी क्रॉस करायचं आहे. तर मित्रांनो, ह्या हर्डलला क्रॉस करण्यासाठी विद्यासागर अकॅडमी तुमच्यासाठी एक इंटरव्ह्यू बॅच त्या ठिकाणी घेऊन येत आहे. तर ह्या इंटरव्ह्यू बॅचला कसं त्या ठिकाणी कंप्लीट केलं जाईल याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला आता देणार आहे. तर मित्रांनो, इंटरव्ह्यू बद्दल जर बघितलं तर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की कोणत्या टॉपिक कडे फोकस केलं पाहिजे. त्या टॉपिक पैकी जसं सरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गावाची माहिती असली पाहिजे, त्याचबरोबर जे काही तुम्ही प्रोजेक्ट्स केलेले असतील, जे काही तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट्समध्ये काम केले असेल हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही फॅक्ट्स तुम्ही एटीपी मध्ये स्टडी केलेले आहेत, जसे की करंट अफेअर्स रिलेटेड टू रोड डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम्स वगैरे, या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिपेअर करायच्या आहेत. त्याचबरोबर जे काही योजना आहेत त्या योजना पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहेत. त्यानंतर MRTP ऍक्ट जो आपण म्हटलं जातो की इट इज कन्सिडर्ड टू बी द हार्ट ऑफ ATP एक्झाम, त्यामुळे त्याला पण तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. त्याचबरोबर लँड ॲक्विजिशन ऍक्ट, त्याचबरोबर व्हॅल्युएशन ऑफ द प्रॉपर्टीज, व्हॅल्युएशन टेबल्स काय असतात, कोणत्याही प्रॉपर्टीला कसं व्हॅल्यू केलं जातं, कोणत्या मेथड्स आहेत व्हॅल्युएशनच्या, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आपली जी UDCPR आहे, UDCPR इज ऑल्सो द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर एक्झाम. त्यामुळे UDCPR मधलं जे काही पॉईंट तुमच्या सिलेबस मध्ये होते
त्या सिलेबस ओरिएंटेड तुम्हाला जे पॉइंट्स आहेत ते एक्झाम्स मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये त्या ठिकाणी विचारले जातील. तर तुमच्या सिलेबस मधले दिलेले जे UDCPR चे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला रिवाइज करणं खूप जास्त महत्वाचे आहेत. वन लाइनर क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. त्याचबरोबर जे काय ट्रान्सपोर्टेशन डेव्हलपमेंट झालेली आहे आपल्या इंडियामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये, जसं फॉर एन एक्झाम्पल समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट झालेला आहे. त्याचबरोबर नागपूर टू गोवा अजून एक एक्सप्रेस हायवे जो समृद्धी महामार्गापेक्षा जास्त लेंथचा आहे तो त्या ठिकाणी प्रपोज आहे. मग ह्या सर्व जे काही डेव्हलपमेंट्स आहे ट्रान्सपोर्टेशनच्या रिलेटेड या तुम्हाला माहिती असणं खूप जास्त महत्वाचे आहेत. त्याचबरोबर अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन विचारले नाही जाणार, परंतु मित्रांनो जी काही थेअरी आहे, काय अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स प्रिपेअर केले जातात, काय त्यांचा यूज आहे, स्टॅम्प ड्युटी मध्ये त्यांचा काय यूज आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बेसिकली त्या ठिकाणी विचारले जातील. त्याचबरोबर जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, गावाबद्दल इन्फॉर्मेशन, स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन, तुम्ही कुठे वर्क केलेले आहे, तुमचं गाव कोणता आहे, त्याचबरोबर तुम्ही जे काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. त्यानंतर मित्रांनो आपली ही जी इंटरव्ह्यूची बॅच आहे ती ऍक्च्युअली 23 जानेवारी 2023 पासून स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो या बॅच मध्ये आपण काय काय कंप्लीट करणार आहोत. सगळ्यात पहिलं या बॅच मध्ये तुम्हाला एक बुकलेट दिलेली जाईल स्पायरल फॉर्म मध्ये. ज्या बुकलेट मध्ये जे काही कंटेंट आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिलं तुम्ही इंटरव्ह्यूला कसं प्रिपेअर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुम्ही कोणते कपडे वेअर केले पाहिजे, कशा पद्धतीचे ते असले पाहिजे, तुमचं जे काही पोशाख आहे तो कसा असला पाहिजे इंटरव्ह्यू देताना, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बघणार आहात. त्याचबरोबर कोणतेही क्वेश्चन जे इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात त्याचं जे उत्तर देताना तुमची जी काही प्रोसिजर आहे किंवा जी पद्धत आहे ती कशी असली पाहिजे ही ती तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल. त्याचबरोबर काही इंटरव्ह्यूच्या गोल्डन टिप्स आहेत, त्यांना जर तुम्ही अडॉप्ट केलं तर ते इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करण्यामध्ये त्या ठिकाणी मदत करू शकतात. मग इन्फॉर्मेशन अबाउट डिपार्टमेंट, जसं सरांनी सांगितलेलं आहे की डिपार्टमेंट बद्दल 100% तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाईल. हे डिपार्टमेंट काय आहे, या डिपार्टमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, मिशन काय आहेत, या डिपार्टमेंट मध्ये कोणकोणते फ्युचर्स त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स आहेत, त्याचबरोबर कोणते प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जनरेट होतात हे क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जातील. त्याचबरोबर जे काय ATP ऑफिसर्स असतात त्यांची काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, ड्युटीज असतात, याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. आणि त्याचबरोबर MRTP सारख्या पॉइंट्स वरती, लारा सारख्या पॉइंट्स वरती, व्हॅल्युएशन सारख्या पॉइंट्स वरती, UDCPR सारख्या पॉइंट्स वरती कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो, ही सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला ह्या बुकलेटमध्ये भेटणार आहे. जे कोणी व्यक्ती किंवा जे कोणी कॅन्डिडेट्स या बुकलेटला त्या ठिकाणी घेतील त्या बुकलेटमध्ये सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट की इंटरव्ह्यूला कोणताही कॅन्डिडेट ज्यावेळेस इंटरव्ह्यूला फेस करतो तर त्याचं प्रिपरेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो आम्ही एक नवीन स्ट्रॅटेजी घेऊन या ठिकाणी इंटरव्ह्यू प्रिपरेशन करणार आहोत. सर्वात पहिलं जो कॅन्डिडेट त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देणार आहे त्याचं पर्सनल काउन्सिलिंग करणार आहोत. म्हणजे पर्सनली त्या ठिकाणी त्याला जे काही आपले टेक्निकल ऑफिसर्स आहेत किंवा जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यासमोर त्या ठिकाणी त्यांना काही क्वेश्चन्स विचारले जातील. त्याचबरोबर त्यांची जे काही स्ट्रेंथ आहे, विकनेसेस आहेत हे जाणून घेतल्या जातील. त्यांची जी काही आताचा वर्क एक्सपिरियन्स आहे किंवा त्यांनी जे काही प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत किंवा इंटरव्ह्यूच्या रिलेटेड जी काही माहिती त्यांना पाहिजे नसेल ही सर्व माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल. आणि त्यांच्याकडून जी काही माहिती आम्हाला भेटेल त्या माहितीवरनं त्यांना कोणकोणते क्वेश्चन्स इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातील त्याच्याबद्दल पण आम्ही त्या ठिकाणी गायडन्स करणार आहोत, की जेणेकरून जो कोणी व्यक्ती इंटरव्ह्यू त्या ठिकाणी जाणार आहे तर तो पूर्णपणे त्या ठिकाणी कॉन्फिडन्सने जाऊ शकतो. कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स त्याला विचारले जाऊ शकतात याची समज त्या ठिकाणी त्याला ह्या पर्सनल काउन्सिलिंगने त्या ठिकाणी येऊन जाईल. आणि एकदा ज्यावेळेस पर्सनल काउन्सिलिंग कंप्लीट होईल तर त्यानंतर आपले जे काही ऑफिसर्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्या एक्सपर्ट समोर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या कॅन्डिडेटला बसवलं जाईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू त्या ठिकाणी त्याचं कंप्लीट होणार आहे. जे एक्सपर्ट्स आहेत, जे काही ऑफिसर्स आपले टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मधून येणार आहेत त्यांच्यासमोर 2 मॉक इंटरव्ह्यू त्या ठिकाणी तो व्यक्ती देऊ शकतो, ज्याच्यामध्ये त्याला वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातील. आणि माझी 100% गॅरंटी आहे मित्रांनो की पर्सनल काउन्सिलिंगमुळे तो व्यक्ती पूर्णपणे त्या आन्सर्सला देण्यासाठी त्या ठिकाणी प्रिपेअर होऊन जाईल,
की जेणेकरून तो एक्झाम्स मध्ये चांगला स्कोर करू शकतो. कारण की तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, एटीपीच्या इंटरव्ह्यू मध्ये मिनिमम तुम्हाला जी काही टोटल मार्क्स आहेत त्याच्यापैकी 41% मार्क्स स्कोर करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं अप्रॉक्सिमेटली कन्सिडर केलं तर 50 मार्कापैकी मिनिमम तुम्हाला 21 मार्क घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला 160 असो किंवा 170 असो, इम्पॉर्टंट आहे की इंटरव्ह्यूचा जो काही हर्डल आहे तो देखील तुम्ही त्या ठिकाणी क्रॉस केला पाहिजे, आणि तो पण 21 मार्काचा. 21 मार्काच्या वरती तुम्हाला मार्क असतील तर ते इंटरव्ह्यूचे मार्क्स आणि जे काही मेन्स मध्ये तुम्हाला स्कोर झालेला आहे तो कन्सिडर करून तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि या इंटरव्ह्यू पॅनल मध्ये मित्रांनो वेगवेगळे एक्सपर्ट जसे की स्मिता मॅडम त्या ठिकाणी राहणार आहे, ज्या की असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर आहेत. त्याचबरोबर ओमकार शेंडुरे सर जे आहेत, जे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये. त्याचबरोबर पद्माकर सर, पाटील सर, त्याचबरोबर वाणी सर, मृणाली पाटील मॅडम, अजिंक्य पवार सर. त्याचबरोबर अनेक सारे जे काही फॅकल्टीज आहेत जे तुम्हाला एटीपीच्या प्रिपरेशन मध्ये मदत करू शकतात, हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी युजफुल राहणार आहे. हेच पॅनल मेंबर सोडून मित्रांनो काही ऍडिशनल पॅनल मेंबर यांचे एक्सपर्ट लेक्चर्स पण आपण कंडक्ट करणार आहोत, ज्यांचे स्वतःचे जे काही एक्सपिरियन्स आहेत किंवा जे तुमच्या एटीपीच्या इंटरव्ह्यू साठी युजफुल राहील, या सर्वांचे जे काही लेक्चर्स आहे आपण त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत, की टोटली याचा जो काही आउटपुट आहे तो मुलांना खूप चांगला त्या ठिकाणी भेटणार आहे, की जेणेकरून मुलांचं प्रिपरेशन आणि मुलांची जी मार्किंग आहे ती इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगली होणार आहे आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस पण त्या ठिकाणी वाढणार आहे. तर मित्रांनो आपली बॅच ही 23 जानेवारीला स्टार्ट होणार आहे. उद्यापासून जे आपले इंटरव्ह्यू बॅच बद्दल जी काही टोटल बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या ठिकाणी बघायला भेटेल. सर्वजण आपल्या विद्यासागर अकॅडमी पुणे ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकतात, किंवा उद्या तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचं जे काही ऍडमिशन आहे किंवा जी काही बाकीची प्रोसिजर आहे ती त्या ठिकाणी कंप्लीट करू शकतात. ओके, थँक्यू एव्हरीवन.